नाशिकमधल्या IT कंपनीतल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाची ह्यात एक अपडेट समोर आली आहे। IT कंपनीमध्ये लैंगिक शोषण प्रकरणी निदा खान तिचा अटकपूर्व जामीन आता कोर्टाने फेटाळलाय आणि नाशिक कोर्टाने 4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तौसिफ अत्तार दानिश शेखला 4 दिवसांची कोठडी आहे, तर शाहरुख कुरेशी रजा मेननला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आपल्यासोबत लक्ष्मण घाटोळे जोडले गेलेत। लक्ष्मण, आपण पाहतोय की निदा खान हिचा जामीन फेटाळला गेलाय, मात्र आज इतके दिवस झाले निदा खान फरार आहे। मृगा, आपण बघतोय नाशिक मधलं हे जे TCS प्रकरण आहे, या TCS प्रकरणामधला आज 2 महत्वपूर्ण निर्णय जे आहेत ते न्यायालयाकडनं प्राप्त झालेले आहे। त्यामधला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा निर्णय म्हणजे निदा खानचा जामीन अर्ज नाशिक रोड न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। निदा खान हिच्या वकिलांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता। यावरती दोन्ही पक्षाचा युक्तिवाद जो आहे तो 2 दिवसांपूर्वी संपन्न झाला होता। अर्थात संपूर्ण एक दिवस जो आहे तो आरोपीच्या वकिलांना युक्तिवाद करण्यासाठी देण्यात आला होता। त्यानंतर सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला। या दोन्ही युक्तिवादानंतर हा निकाल राखीव ठेवण्यात आलेला होता आणि आज यावरती निकाल देत निदा खान तिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। तर दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे याच प्रकरणामधले जे 4 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, ज्यामध्ये तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी या सगळ्या आरोपींना आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। त्यांची अधिकची पोलीस कोठडी SIT ला हवी होती आणि ही अधिकची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी त्यांना आज न्यायालयासमोर ज्यावेळेला हजर करण्यात आलं तेव्हा देखील मोठा युक्तिवाद, जोरदार युक्तिवाद आरोपींच्या वकिलाने त्या ठिकाणी केला। त्याला देखील सरकारी वकिलांनी मोठ्या प्रमाणात पुरावे त्या ठिकाणी दाखल करून युक्तिवाद केला आणि त्यानंतर या आरोपींना पुन्हा एकदा 4 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावलेली आहे। त्यामुळे निश्चित हा जो नाशिकचा TCS मधला जो प्रकार आहे धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचा, यातल्या आरोपींना न्यायालयाने आज दणका दिलेला आहे। निदा खानचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे, तर दुसरीकडे या प्रकरणातल्या आरोपींची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयाने वाढवून दिलेली आहे। ठीक, नक्कीच धन्यवाद सविस्तर बातमीसाठी। या 4 आरोपींची आता पोलीस कोठडी वाढवली आहे, मात्र निदा खान अजूनही फरार आहे। तिचा जामीन अर्ज फेटाळल्याचं पाहायला मिळत आहे।